नमस्कार मुंबईकरांनो. आपल्या शहरात दोन गोष्टींची कमतरता कधीच नसते. एक म्हणजे पाऊस आणि दुसरं म्हणजे ट्रॅफिक. आज मी अशाच एका विषयावरती बोलणार आहे ज्याने मुंबईच्या मध्यम वर्गाला सर्कसचा वाघ बनवलाय. विषय आहे पार्किंगचा. मुंबईत गाडी घेणं सोपं आहे, पण ती उभी करणं हे हिमालय सर करणं इतकं कठीण काम. बघा या मुंबईच्या गजबजलेल्या टॉवर्सकडे. 30-40 मजल्याच्या बिल्डिंग्स अगदी सहज उभ्या राहतात. बिल्डर्स जाहिरात देखील करतात की इथे स्वर्गाचा अनुभव येईल. पण ज्या वेळेला रहिवासी खाली उतरतो त्यावेळेला त्याला सत्य परिस्थितीची जाणीव होते की स्वर्गात या फक्त अप्सरा असतात, पण पार्किंग स्पेस नसते. पुनर्विकासाच्या नावाखाली या टोलेजंग झोपडपट्ट्यात उभ्या राहिल्या, ज्यामध्ये माणसाला पाय पसरायला जागा आहे, पण त्याच्या हक्काच्या लाडक्या गाडीला उभं करायला अंगण नाही. मग बिचारा मुंबईकर काय करणार? तो एखाद्या गुन्हेगारासारखा कुठल्या तरी कोपऱ्यात आपली गाडी लपवतो आणि मग एंट्री होते ती यंत्रणेची. सकाळचे 8 वाजले की पोलिसांची व्हॅन अशी काही प्रकट होते की त्यांना नाश्त्याच्या जागी पावत्या खाण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. सकाळी सकाळी रहिवासी बिल्डिंग गेटच्या बाहेर पडण्याआधीच त्याच्या लाडक्या गाडीला भलं मोठं टाळं लागलेलं असतं. ही कार्यक्षमता बघितली की कधी कधी खरंच नवल वाटतं की याच कार्यक्षमतेने जर मुंबईचे रस्ते आणि मुंबईचं ट्रॅफिक सांभाळलं असतं तर मुंबईचं दृश्य आज वेगळं असतं. पण हा खेळ बघा किती भारी आहे. ज्या यंत्रणेने आधी त्या बिल्डिंगला चुकीच्या परवानग्या दिल्या, तीच यंत्रणा आता आपल्याला सांगते, बाळा गाडी रस्त्यावर का लावली, चला दंड भरा. म्हणजे आधी खड्डा स्वतःच खणायचा आणि त्या खड्ड्यामध्ये मुंबईचा रहिवासी पडला की त्याला खड्ड्यात पडला म्हणून त्याच्याकडनं दंड वसूल करायचा. याला म्हणतात इकोसिस्टम. हा अतिशय एलिगंटली डिझाईन केलेला एक सापळा आहे. याचा आपण क्रम बघूया. आधी दाटीवाटीच्या इमारतींना परवानगी द्यायची. पार्किंगची अपुरी सोय असतानाही यंत्रणा डोळे मिटून ही परवानगी देते. मग रहिवासी तिकडे राहायला आले की त्यांना रस्त्यावरती आपली गाडी उभी करायला लावते आणि मग अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली त्यांच्याकडनं दंड वसूल करते. मुंबईत अशा शेकडो इमारती आहेत ज्यांना आजही ओसी अर्थात ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही. सामान्य माणसाने आपल्या आयुष्यभराचा पैसा लावून घर घेतलेलं असतं. तो टॅक्स भरतो, EMI भरतो, स्टॅम्प ड्युटी भरतो, पण यंत्रणा म्हणते तुमची इमारत अधिकृत नाही, चला दंड भरा. यातला आणखी एक विनोद सांगू. ज्या पोलिसांच्या गाड्या आपल्याला शिस्त शिकवतात त्यांच्या पोलीस स्टेशन बाहेरची परिस्थिती बघा. तिथे गाड्यांची रेलचेल रस्त्यावरच असते. त्यांना जागा नाही म्हणून ते गाडी रस्त्यावरती उभी करतात, त्याला म्हणायची ती ड्युटी. आणि आपल्याला जागा नाही म्हणून आपण रस्त्यावरती गाडी उभी करतो, त्याला हे म्हणणार चोरी. कायद्याचा बडगा हा फक्त मुंबईच्या मध्यम वर्गावरतीच का? मोठमोठी अतिक्रमणं डोळ्यासमोर असतानाही तिकडे कोणाची पावती फाडायची हिंमत होत नाही, कारण मध्यमवर्गीय माणूस हा सॉफ्ट टार्गेट आहे ना. तो डॉक्युमेंटेड आहे, तो कायद्याला घाबरतो आणि कायद्याला मानतो, म्हणूनच त्याला लुटणं हे सोपं आहे. नियम असा आहे की कायद्याचे हात खूप लांबपर्यंत असतात, पण मुंबईत पार्किंगच्या बाबतीत कायद्याचे डोळे हे फक्त सामान्य नागरिकाच्या नंबर प्लेटवरती असतात. या सगळ्यात फक्त पोलीसच आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. आता एक नवीन नेक्सस तयार झालंय. पोलीस गणवेशात नसलेली, गळ्यात ID कार्ड असलेली आणि चेहऱ्यावर मीच इथला दादा असा भाव असलेली काही माणसं अचानक प्रकट होतात. पण हे लोक कोण आहेत? ना हे पोलीस फोर्स मधले लोक आहेत, ना पालिकेचे अधिकृत वेंडर. पण हातामध्ये पावती पुस्तक असतं आणि दंड वसूल करायची मस्ती तर यांना जबरदस्त असते. बरं चुकून माकून एखाद्या सामान्याने प्रश्न विचारलाच, अहो इथे नो पार्किंगचा बोर्ड कुठे आहे, तर हे उत्तर द्यायच्या ऐवजी दादागिरीवर येतात. कधी कधी तर गाडी योग्य ठिकाणी असूनही फक्त खिसा गरम करण्यासाठी ही गँग ऍक्टिव्ह होते. सामान्यांना धमकावते, हात उचलण्यापर्यंत यांची मजल जाते. हे कुठलं समांतर सरकार मुंबईच्या पार्किंग झोनमध्ये चालू आहे? सामान्य मुंबईकर आधीच ट्रॅफिक आणि खड्ड्यांनी त्रासलेला आहे. आता या पार्किंग झोन मधल्या वसुली भाईंची दादागिरी पण याच सामान्य मुंबईकरांनी सहन करावी. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती मला एक मेसेज द्यायचा आहे नव्याने पदभार स्वीकारलेल्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडमना. मॅडम, मुंबईचा सामान्य नागरिक मध्यमवर्गीय हा या शहराचा बॅकबोन आहे. BMCच्या किंवा या यंत्रणेच्या तिजोरीचं ATM नाही. तुम्ही फाईल्समध्ये, प्रोजेक्ट्समध्ये खूप हुशार आहात. तुमची कार्यक्षमता सगळ्यांनी पाहिली. पण कधीतरी सकाळी आपला लवाजमा न घेता जरा मुंबईच्या रस्त्यांवरती उतरा आणि ही सर्कस बघा. बिल्डर्सना परवानग्या देताना थोडं पार्किंगचंही त्यामध्ये नियोजन असू दे. जर आज ते नियोजन असतं तर सामान्य मुंबईकराला गुन्हेगारासारखं मुंबईच्या रस्त्यांवरती उभं नसतं राहावं लागलं. लोकांचा खिसा रिकामा करणं म्हणजे प्रशासन चालवणं नाही. या चुकीच्या साखळीला ब्रेक हा लागलाच पाहिजे. सध्या मुंबईकर खूप संयमाने दंड भरतोय, पण ज्या दिवशी त्याचा संयम सुटेल त्या दिवशी कोणतीच यंत्रणा ही वाचवण्यासाठी येणार नाही. जरा विचार करा, कारण हसता हसता मुंबईकराचे डोळे हे कधीच पाणावलेत. पार्किंगच्या या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स हे येत राहतील. बाकी असेच वेगवेगळे विषय घेऊन मी येत राहीन. तोपर्यंत बाय बाय.